भले ही महाराष्ट्र में शिवसेना शिंदे गुट और बीजेपी के बीच गठबंधन है, लेकिन ठाणे जिले के कल्याण शहर में दोनों दलों के बीच विवाद अपने चरम पर पहुंच गया है। यहां पिछले कुछ दिनों से दोनों ही दलों के कार्यकर्ता आपस में कई बार टकराव करते देखे गए हैं। पिछले कुछ महीनों में शिवसेना और बीजेपी के नेताओं के बीच न सिर्फ जुबानी जंग देखने को मिली है, बल्कि एक दूसरे पर मारपीट का भी आरोप लग चुका है। वहीं बीजेपी और शिवसेना के बीच जारी विवाद को लेकर मन से एमएनएस विधायक राजू पाटिल ने भी तंज कसा था। उन्होंने ये कहकर बीजेपी नेताओं का मजाक उड़ाया था कि शिंदे गुट अब बीजेपी के लिए काम नहीं कर रहा है। अब बीजेपी विधायक गणपत गायकवाड़ ने राजू पाटिल के बयान का समर्थन किया है, जिसके बाद कल्याण शहर में एक बार फिर सियासी पारा चढ़ गया है। भाजपा विधायक गणपत गायकवाड़ ने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद श्रीकांत शिंदे से बीएचपी को नियंत्रण मुक्त किया जा रहा है। सच तो ये है कि शिंदे गुट का भाजपा से कोई लेना देना ही नहीं है। भाजपा विधायक के इस बयान के बाद एक बार फिर दोनों दलों में टकराव देखने को मिल सकता है। आपको बता दें कि लगातार कल्याण डोंबिवली शहर में बीजेपी और शिवसेना के बीच विवाद चल रहा है। इससे पहले मानपाड़ा पुलिस स्टेशन में बीजेपी पदाधिकारियों के खिलाफ मामला दर्ज किया गया था। इसी वजह से बीजेपी ने मानपाड़ा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक के तबादले की मांग की थी, लेकिन उनका तबादला न करते हुए उन्हें अनिवार्य अवकाश पर भेज दिया गया, जिसके बाद बीजेपी ने शिवसेना पर उनका समर्थन करने का आरोप लगाया। इसके बाद स्थानीय बीजेपी की इकाई ने ऐलान किया कि वे लोकसभा चुनाव में शिवसेना का समर्थन नहीं करेगी। हालांकि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हस्तक्षेप के बाद ये मामला शांत हुआ। इसके बाद भाजपा विधायक गणपत गायकवाड़ और शिवसेना शिंदे गुट के शहर प्रमुख महेश गायकवाड़ के बीच विकास के मुद्दों को लेकर जमकर बहस देखने को मिले। वहीं एक बार फिर भाजपा विधायक ने शिवसेना को लेकर बयान दिया है। पूरे राज्य में भाजपा कार्यकर्ताओं को मुख्यमंत्री, उन्होंने कहा, सीएम शिंदे और सांसद श्रीकांत शिंदे द्वारा समूचे राज्य में भाजपा कार्यकर्ताओं को परेशान किया जा रहा है। बीजेपी और शिवसेना का कोई लेना देना ही नहीं है। अब देखना दिलचस्प होगा कि भाजपा विधायक इस बयान पर शिवसेना शिंदे गुट पर किस तरह से पलटवार करता है। सन्माननीय राजू पाटील साहेबांनी जे काही वाक्य केलं की भारतीय जनता पक्षाचं काहीच चालत नाही महाराष्ट्रामध्ये, ही खरी वस्तुस्थिती आहे। शिंदे गटांच्या लोकांनी आणि एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू आहे आणि हे नाकारता येणार नाही। मला वाटतं राजू पाटलांनी जे बोलले ते सत्य आहे। कल्याण पूर्वमधील काही स्टंटबाज नेत्यांनी चेंबरच्या कामावरून अकलेचे तारे तोडले आणि त्यानिमित्ताने आम्ही आज तुमच्यासमोर आलेलो आहोत। मुळात म्हणजे 15 वर्ष जे बोलत आहेत त्यांनी अभ्यास करावा। गेली 15 वर्षामध्ये सत्तेमध्ये कोण आहे आणि कोण या ठिकाणी कामं अडवत आहे। सन्माननीय आमदार साहेबांनी जी कामं आणलेली आहेत ती कामं लोकांना माहीत आहे आणि लोकांनी पाहिलेली आहेत। त्याच्यामुळेच यांनी अनेक वेळा गद्दारी करून सुद्धा सन्माननीय आमदार हे सलग तिसऱ्यांदा निवडून येतात आणि चौथ्यांदा सुद्धा निवडून येतील। आज त्या ठिकाणी जो चेंबरचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन केलं प्रत्यक्ष ठिकाणी, ह्या मंडळींचा असा पूर्व इतिहास आहे की काम झाल्यानंतर ती मंडळी जातात तिथं नेहमीप्रमाणे, जसा या चित्रपटामध्ये एखादा व्यक्ती येतो त्या पद्धतीने जायचं, आपले 2-4 गुरगे बाजूला ठेवायचे, व्हिडिओ काढायचे आणि सोशल मीडियावरती अपलोड करायचं। यांचं स्वतःचं अस्तित्व काही नाही आहे आणि त्यांना स्वतःला मोठं होण्यासाठी ते सन्माननीय आमदार साहेबांच्या विरुद्ध काही ना काही बोलत असतात आणि कल्याणपुरातली जनता हे जाणून आहे। आज त्यांनी जो विषय काढलेला आहे की कल्याणपूर्वमध्ये जे रस्ते झाले, वसार बाल रस्ता असेल, नांदिवली गावातला रस्ता असेल किंवा एफ कॅबिनचा रस्ता असेल, या लोकांनी फक्त जाऊन तिथं पाट्या लावायचं काम केलेलं आहे। बाकी यांच्याकडनं काही होत नाही। आंबेडकर स्मारकासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आमदार साहेबांनी 50 लाखाचा निधी मंजूर केला। यांना कळलं, यांनी त्याच्यानंतर खासदार साहेबांचा निधी आणला, काम झालं, समाजात आनंदाचं वातावरण आहे। परंतु कामं अडवा आणि मित्रपक्षाची जिरवा हे जे धोरण राबवलेलं आहे ते चुकीचं आहे। चक्की नाका चौकासाठी सन्मान्य आमदार साहेबांनी सुशोभीकरणासाठी 25 लाखाचा निधी दिला होता, तोही निधी अशाच पद्धतीने थांबवला गेला। हे जाणीवपूर्वक अशा पद्धतीने यांचं काम चालू आहे आणि मध्ये सन्मान्य नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी एक बॅनर लावला होता खासदार साहेबांना
शुभेच्छा देण्यासाठी की खासदार साहब तो नेक इंसान है लेकिन चमचे से परेशान है, तर खासदार साहेबांनी अशा चमच्यांना आवरावं अशी मी त्यांना विनंती करतो.